सन 2016 ते सन 2020च्या दरम्यान जो एकतर्फी वेतन करार झाला होता, त्या वेतन करारामध्ये 4849 म्हणजे 4849 कोटी एकतर्फी वेतन करार केला होता. त्यामधली जवळपास 1000 ते 1500 कोटी रुपये शिल्लक राहतात अशी माहितीच्या अधिकारामध्ये एस टीच्या प्रशासनाने संघटनेला दिलेली आहे. ती उर्वरित रक्कमेचे वाटप अजूनपर्यंत एस टी कर्मचाऱ्याला पूर्णपणे झालेलं नाही. त्या रकमेचं सुद्धा समप्रमाणामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाटप करण्यात यावी, आमची प्रमुख मागणी. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे सन 2020 ते सन 2024च्या कालावधीमध्ये सरसकट 6500 रुपयाची जी वेतनवाढ शासनाने आम्हाला दिलेली आहे, ती वेतनवाढ 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. परंतु तसं न करता 1 एप्रिल 2024 पासून सरसकट 6500 ची वेतनवाढ मूळ वेतनामध्ये आम्हाला दिलेली आहे. म्हणजे सन 2020 ते 2024च्या 4 वर्षामध्ये आम्हाला ती वेतनवाढ मिळालेली नाही. ती वेतनवाढ सन 2024 पासून आम्हाला देण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी. जर आजच्या निदर्शन आंदोलनामध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत, त्या मागण्या जर शासनाने आणि प्रशासनाने मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची सुद्धा संघटनेची भूमिका आहे. भविष्यात त्या पद्धतीचं आंदोलन राहू शकते जर या मागण्या आमच्या सरकारने मान्य न केल्यास. जर मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन सुद्धा भविष्यात होऊ शकते.